हॅलो नमस्कार, मी आहे आरती आणि मी राहते केनियाला. आज आहे रविवार आणि मी बनवते कच्चा चिवडा. आमच्या लहानपणी दर रविवारी कच्चा चिवडा बनायचा. त्याचं मुख्य कारण हे असेल की दुपारी जेवण जरा हेवी व्हायचं आणि संध्याकाळी थोडा हलका-फुलका आहार आणि त्या दिवशी आठवडी बाजार पण असायचं. तसं कच्चा चिवड्याची रेसिपी देण्यासारखं काहीही नाही. पण तरी ज्यांना कुणाला माहीत नसेल त्यांना ते उपयोगी येईल. तर चला बनवूया कच्चा चिवडा. इथे मी एक पसरट भांडं घेतलं आहे. त्यात अगदी थोडंसं तेल घेतलं आहे. त्यात मी लाल तिखट, हळद, मीठ, अगदी थोडासा गरम मसाला, बारीक चिरलेल्या काही मिरच्या आणि थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट हे छान मिक्स करून घेतलं आहे. यात आपण टाकणार आहोत एक कांदा अगदी बारीक चिरलेला, पालीचा कांदा किंवा पातीचा कांदा आणि कोथिंबीर ज्याला आम्ही सांबार म्हणतो तो. अर्धा वाटी तळलेले पोहे, अर्धा वाटी शेंगदाणे, थोडेसे फुटाणे. याचं सगळ्यांचं प्रमाण अगदीच सेम घेणं आवश्यक नाही आहे. असं क्रिस्पी असणारे मुरमुरे घ्यायचे किंवा ते भाजून घ्यायचे जर नसतील तर. मग त्यात तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्यात शेव, चीजचे थोडेसे तुकडे असं टाकू शकता. माझ्याकडे 2-3 प्रकारचे शेव होते घरी, ते मी थोडं त्यात ॲड केले आहे. आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी जर आपल्या घरी चिवडा असेल, जो आपण पातळ पोह्यांचा चिवडा करतो, तोही ॲड केला तर अजून उत्तम. बस याला मिक्स करायचं आहे. छान मिक्स झालं की वरून लिंबाचा थोडासा रस टाकायचा. लिंबाचा रस नसला तर चिमूटभर आमचूर पावडर आणि थोडीशी साखर टाकली तरी चालेल. आणि आपला कच्चा चिवडा तयार आहे. एन्जॉय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.